आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। ऊस तोडणी यंत्राचे अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। ज्या ठिकाणी पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। तर या व्हिडिओमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याचे इतर साथीदार असल्याचा स्पष्ट दिसतंय। तर हा व्हिडिओ समोर आला आहे आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा नोटांचे बंडल घेऊन बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे दिलेले होते अनुदान मिळवण्यासाठी असा आरोप केला जातोय आणि हा तेव्हाचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसून येतोय। त्यामुळे सध्या कोठडीमध्ये असलेला वाल्मिक कराड याचे आणखी काही प्रकरणं समोर येत आहेत की काय असं सवाल उपस्थित झाला आहे आणि त्याच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।